30 तारखेला अयोध्येमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे अयोध्या पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे। दरम्यान अयोध्येमधील विमानतळ नेमकं कसं आहे याचा आढावा घेतलाय आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं ज्या वेळेला उद्घाटन होणार आहे त्याच उद्घाटनाच्या वेळेला दोन दळणवळणाची मुख्य साधनं अयोध्यावासियांसाठी आणि संपूर्ण देशवासियांसाठी उपलब्ध होणार आहेत। ती म्हणजे एक विमानतळ आणि दुसरं म्हणजे रेल्वे स्टेशन। रेल्वे स्टेशन यापूर्वी होतं, विमानतळ देखील होतं, मात्र दोन्ही स्थानांचा विकास केला गेलाय। आपण सध्या पाहतोय हे अयोध्येमधलं श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। असंच नाव म्हणजे श्रीरामांचंच नाव या एअरपोर्टला देण्यात आलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर पहिल्यांदा हवाई दलाचं भारतीय हवाई दलाचं जे विमान होतं त्याचं लँडिंग झालं होतं टेस्टिंगसाठी आणि त्यानंतर येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष विमान जे आहे ते या विमानतळावर दाखल होणार आहे। या विमानतळाचा रनवे प्रामुख्याने पाहिला तर तो जवळपास 2200 मीटर इतका आहे आणि महत्त्वाचं हेच आहे की सध्या तरी दिल्लीमधून फक्त एअर इंडिया या कंपनीनंच विमानसेवा सुरू केलेली आहे। अन्य कंपन्यांकडून अजून विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही। पण महत्त्वाचं हेच आहे की यापुढे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सुरू होणार असल्यामुळं देश विदेशातली देखील विमानं जे आहेत ती आता अयोध्येमध्ये लँड होणार आहेत आणि रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी फक्त देशातलेच प्रवासी इथे येणार असं नाही तर देशाच्या बाहेरचे देखील प्रवासी येऊ शकणार आहेत। राम मंदिरासोबतच विमानतळ जे आहे म्हणजेच श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट याची ही आता ख्याती जी आहे ती जगभरात पोहोचणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।